आज कणकवली शहरामध्ये आयोजित केलेल्या या उद्धवजी ठाकरे यांच्या विराट सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर माझे सर्व सहकारी आणि आपण उपस्थित असलेले या तालुक्यातील या मतदारसंघातील आणि या जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपलं सर्वांचं अभिनंदन करेन। उद्धवजी ज्या हेतूने आणि ज्या झिमतीने आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लढा देत आहेत, आज देशातील मोठी असलेल्या शक्तीच्या विरोधात लढा देत आहेत आणि त्यांना पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसा आहे तसाच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुद्धा तसाच पाठिंबा आहे। त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर सकाळपासून उद्धवजींचा दौरा या ठिकाणी सुरू आहे। काल तर काही लोकांनी सांगितलं होतं की उद्धवजींनी जर आमच्या विरोधात बोलले तर आम्ही हा दौरा अडवू। खरं तर उद्धवजींनी काल त्यांच्या विरोधात बोलण्याची भूमिका घेतली होती, आज पण बोललेत। खरं तर आम्ही रस्त्यावरची संघटना आमची शिवसेना आहे। खरं तर तुमच्या वडिलांची दादागिरी आम्ही मोडून काढली, तुमची दादागिरी कुठे ठेवणार याची जाणीव सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवली पाहिजे। ज्याप्रमाणे उद्धवजींनी हा लढा, जो उद्धवजींवर विश्वासघात झाला, महाराष्ट्राचा विश्वासघात झाला आणि उद्धवजींचं सरकार या ठिकाणी गेलं, त्या पक्षाचं नाव गेलं, त्या पक्षाचं चिन्ह गेलं, त्या पक्षाचे आमदार गेले, तरी मुंबईपासून असलेल्या 500 किलोमीटर दूरवर सुद्धा आज हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। हीच खरं तर ठाकरेंची ताकद आहे, हीच ठाकरेंची शक्ती आहे। खरं तर सामान्य माणूसच क्रांती करू शकतो आणि ही क्रांती तुमच्या आमच्यासारखा सामान्य शिवसैनिक या ठिकाणी करू शकतो। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गद्दारी कधी चालत नाही, त्याचा आपण निश्चितपणे मागचा इतिहास बघितला। ज्याने ज्याने शिवसेनेची गद्दारी केली त्यांना या शिवसैनिकांनी आणि या मातीने धुळदाण केलेली आपण या ठिकाणी इतिहासात बघितलेले आहे। आज जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु एवढंच सांगेन, ही लढाई आता शिवसेनेची नाही, ही लढाई आता उद्धवजींची नाही, ही लढाई आपली नाही, तर ही लढाई आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्र लोकांची आहे, जी गुजराती विरोधी आहे, जी परप्रांतीयांच्या विरोधी आहे। आज आपल्या उद्धवजींवर किंवा मराठी माणसावर बोलतोय कोण? नवनीत राणा असून देत, तोतला असून देत, अनेक जे अमराठी माणसं आहेत, ती अमराठी माणसं या महाराष्ट्रातल्या लोकांविरुद्ध बोलतायत। यांना शक्ती कोणची आहे? यांना शक्ती आहे गुजरातवरून आलेली शक्ती आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा संघर्ष करायचा आहे। आज आपल्याला विचार की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये नेलेत, डायमंड मार्केट गुजरातमध्ये नेलं, आपली फायनल मॅच सुद्धा गुजरातमध्ये नेली, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बोटीचा प्रकल्प सुद्धा गुजरातला नेला आणि त्यामुळे आपल्याला एक भूमिका घेतली पाहिजे। जर आपल्याला या शक्तीच्या विरोधात लढायचं असेल तर उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे। आज खरं तर ज्याप्रमाणे छत्रपतींनी दिल्लीच्या तख्ताला या ठिकाणी सुरत लुटली होती, ज्याप्रमाणे छत्रपतींनी आपली भूमिका मांडली होती, त्याचप्रमाणे उद्धवजी भूमिका मांडतायत, महाराष्ट्राची भूमिका देशापुढे मांडतायत। आज आपण बघितलं असाल की अनेक लोक पक्ष सोडून गेलेत, कालच बिहारचे मुख्यमंत्री गेलेत, आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आहे। आज सगळीकडे ईडी असून देत, अनेक चौकशा असून देत, या सगळ्या लोकांवर लावलेल्या आहेत, परंतु ह्या चौकशा लागून सुद्धा उद्धवजी ठामपणे आपल्या साथीने या महाराष्ट्राचा आवाज आज ठेवलाय आणि त्याला आपण साथ दिली पाहिजे। खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय केला जातो, कुठेतरी चौकशी केल्या जातात, परंतु आम्ही एक भूमिका घेतली आहे की किती अन्याय झाला, किती त्रास झाला, तर उद्धवजी ठाकरेंबरोबर राहायचं आणि उद्धवजी ठाकरेंबरोबर आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहायचं आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं काही वेळात या ठिकाणी आगमन होईल, परंतु आपल्याला एवढंच सांगतो आणि थांबतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खरं तर लोकसभेमध्ये खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यायचं आहे। आज विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही, हीच खरी तर आमची ताकद या ठिकाणी आहे। ज्यांनी गद्दारी केली, या जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये असं कुठलं काम झालं या 4 मंत्र्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये केलं? आज या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत, या जिल्ह्याचे उद्योग मंत्री या राज्यातले सुद्धा आहेत, परंतु या जिल्ह्याचा कुठलाही विकास झाला नाही आणि म्हणूनच अनेक वेगवेगळे मुद्दे घ्यायचे, आमच्यावर टीका करायची। या इथले आमदार सुद्धा सातत्याने या ठिकाणी टीका करतात, जे आपल्यावर आले ते देशभक्त, आपल्यावर गेले ते देशद्रोही, अशी जी भूमिका असेल आणि त्या भूमिकेला आपल्या सर्वांचा विरोध या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहिला पाहिजे। आपली ताकद, खरं तर शिवसेनेची ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित दिसून येईल। आपल्या सर्वांचं या ठिकाणी खरं तर उद्धवजी काही वेळातच येतील। आज सकाळपासून उद्धवजींनी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये दर्शन घेतलं, त्या ठिकाणी
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.